नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय सेक्रेटेरियल प्रॅक्टिस म्हणजेच चिटणीसाची कार्यपद्धती. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये प्रथम प्रकरण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख यामध्ये वित्त म्हणजे काय किंवा संस्थात्मक वित्त नेमकं कशाला म्हणतात, तर साधं सोपा अर्थ म्हणजे संस्थेसाठी लागणारा पैसा म्हणजेच वित्त, निधी. जो पैसा संस्थेला लागतो त्याला आपण संस्थात्मक वित्त असे म्हणतो. पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख पाहिली आहे. त्यानंतर या वित्ताचे म्हणजे पैशाचे नियोजन कसे करायचे, त्याची उभारणी कशी करायची या बाबतीमध्ये सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तसेच संस्थेला लागणारे जे भांडवल आहे त्याचे 2 प्रकार आपण पाहिलेले आहे, मुख्य करून स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. आता स्थिर भांडवल म्हणजे कोणते भांडवल, तर दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. आता दीर्घ कालासाठी वापरली जाणारी म्हणजे काय, तर आपण अशा काही वस्तू किंवा प्रॉपर्टी संस्था विकत घेते की ज्याचा वापर अनेक वर्षासाठी केला जाणार आहे आणि ती विकत घेत असताना लगेच त्या वस्तूची किंवा त्या प्रॉपर्टीची विक्री करण्याचा काही उद्देश नसतो. तर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर व्यवसाय करत असताना कोणत्याही संस्थेला जमिनीची आवश्यकता असते, इमारतीची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे वेगवेगळे यंत्रसंच, यंत्र किंवा फर्निचर या सर्व गोष्टींची आवश्यकता व्यवसाय करत असताना संयुक्त भांडवली संस्थेला लागत असते. तर अशा सगळ्या या वस्तू असतील म्हणा किंवा प्रॉपर्टी असेल म्हणा, ती खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. त्यानंतर आपण आणखीन एक प्रकार पाहिलेला आहे, तो म्हणजे खेळते भांडवल. याला कार्यकारी भांडवल असेही म्हणतात, म्हणजेच वर्किंग कॅपिटल. आता खेळते भांडवल म्हणजे नेमकं काय आहे, तर संस्थेचे जे दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात. म्हणजे जे संस्थेचे जे रोजचे खर्च असतात, दैनंदिन खर्च म्हणजे रोजचे खर्च, जसं की कच्चा माल खरेदी करणे, त्यानंतर मग वेगवेगळ्या अनेक वस्तू या ऑफिसमध्ये लागत असतात, की जसं की लेखापालाची फी देणे आहे, विमा असेल किंवा व्याज असेल, व्याज भरणे किंवा मशिनरीची दुरुस्ती असेल, जाहिरात असेल, खर्च, त्यानंतर भाडं द्यायचं असेल, रेंट, त्यानंतर टेलिफोन बिल असेल किंवा ऑफिसमधली काही किरकोळ स्टेशनरी असेल. तर अशा या सर्व वस्तूंची गरज व्यवसाय करत असताना संस्थेला लागत असते. तर यासाठी काही रक्कम किंवा निधी याची उपाययोजना केलेली असते आणि त्यालाच आपण खेळते भांडवल असे म्हणतो किंवा वर्किंग कॅपिटल असे म्हणतो. तर अशा प्रकारे आपण स्थिर भांडवल म्हणजे काय आणि खेळते भांडवल म्हणजे काय, त्याप्रमाणे या दोन्हीवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत तेही आपण पाहिलेलं आहे. तर प्रकरण 1 मध्ये आपण बऱ्यापैकी संस्थात्मक वित्त म्हणजे काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. आज आपण प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. तर या धड्यामध्ये आपण वेगवेगळे जे घटक यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत ते म्हणजे मालकीच्या भांडवलाचे स्रोत कोणकोणते आहेत आणि कर्जऊ भांडवलाचे स्रोत कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत. आता संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत म्हणजे काय, स्रोत म्हणजे मार्ग.
संस्थेला व्यवसाय करत असताना जो पैसा आवश्यक आहे तो मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग कोणकोणते आहेत ते आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचे आहे. स्रोत म्हणजे मार्ग, जसे मी आत्ता सांगितलेलं आहे की कंपनी कोणकोणत्या मार्गाने आवश्यक असणारा पैसा, निधी उभा करू शकते ते या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे. तुम्हाला माहितीच आहे की उद्योग करत असताना पैशांची आवश्यकताही असते. पैशाशिवाय किंवा वित्ताशिवाय व्यावसायिक कोणतीही कृती करू शकत नाही. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज असते. वेगवेगळे खर्च असतात, वेगवेगळे उपक्रम असतात, तर ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा व्यवसायाला निधीची आवश्यकताही असते. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हटले जाते. प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्यांच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते. आता तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या व्यवसाय संघटना आहेत आणि त्यामध्ये कंपनी ही एक अशीच व्यवसाय संघटना आहे की जी मोठ्या प्रमाणावर उद्योग करत असते. तसंच तिला आवश्यक असणारा निधीसुद्धा हा मोठ्या प्रमाणावरच गरजेचा असतो. अशा संस्थेस मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असल्याने संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल संचय किंवा भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व आहे. म्हणजे संस्था ही जी कंपनी असते ती मोठ्या प्रमाणावर आपला उद्योग करत असते आणि हा उद्योग सुरू ठेवण्यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते, निधीची आवश्यकता असते. आता भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया. आता प्रत्येक संस्थेला आपले भांडवल हे निर्माण करायचे असते. आता निर्माण करायचे असते म्हणजे काय, तर आपापल्या आर्थिक गरजेनुसार विविध जे मार्ग आहेत त्या मार्गांच्या द्वारे भांडवल जमा करण्याची प्रक्रिया म्हणजेच भांडवल निर्मिती होय. आता विद्यार्थी मित्रांनो, की कंपनीला वित्तपुरवठ्याचे वेगवेगळे स्रोत जे उपलब्ध आहेत ते तुम्हाला या तक्त्याच्या माध्यमाने दाखवलेले आहेत. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे वित्तपुरवठ्याचे स्रोत. आता हे जे दोन स्रोत आहेत त्याचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मालकीचे भांडवल आणि दुसरं आहे कर्जाऊ भांडवल. आता मालकीचे भांडवल यामध्येच आपल्याला दिसून येते की हे कंपनीचे स्वतःचे भांडवल आहे, म्हणूनच त्याला मालकीचे भांडवल असे म्हटलेले आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कर्जाऊ भांडवल. कर्जाऊ भांडवल म्हणजे याचा अर्थ कंपनीने दुसऱ्या मार्गाने पैसा उभा केलेला आहे की ज्यासाठी कंपनीला काही व्याज वगैरे द्यावे लागते. आणि मालकीचे भांडवल हे असे आहे की जे स्वतःचे असते की जिथं कंपनीला कोणत्याही प्रकारचा खर्च हा येत नाही. म्हणजे ते भांडवल उभं करण्यासाठी कंपनीला कुठेही सफर व्हावं लागत नाही, कुठलाही खर्च येत नाही. ओके, तर त्याला म्हटलेलं आहे मालकीचे भांडवल. आता या मालकीचे भांडवलाचे सुद्धा पुढे दोन प्रकार दिसत आहेत आपल्याला. एक म्हणजे भाग आणि दुसरा आहे प्रतिधारण नफा. ओके, आता या भागांचे पण पुढे आणखीन दोन उपप्रकार झालेले आहेत. ते म्हणजे समहक्क भाग आणि दुसरा आहे अग्रहक्क भाग. म्हणजे बघा तुम्ही, कंपनीला वित्तपुरवठ्याचे कोणकोणते स्रोत उपलब्ध आहेत, तर दोन स्रोत उपलब्ध आहेत. एक म्हणजे मालकीचे भांडवल की जे कंपनीचे स्वतःचे असते, कंपनीने स्वतः ते भांडवल उभं केलेलं असतं. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कर्जाऊ भांडवल. ओके, आता मालकीच्या भांडवलामध्ये सुद्धा दोन उपप्रकार आहेत. एक म्हणजे भाग आणि दुसरा आहे प्रतिधारण नफा. त्यानंतर भागांचे पण पुढे दोन प्रकार आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. तर हे मालकीचे भांडवल आहे, त्यातील आपल्याला भाग म्हणजे काय
आणि भागांचे जे प्रकार आहेत, समहक्क भाग आहे, अग्रहक्क भाग आहे, त्याचं अर्थ, वैशिष्ट्ये आणि त्याचे फायदे, कंपनीला काय काय होतात याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे प्रतिधारण नफा म्हणजे काय आणि प्रतिधारण नफ्याचे सुद्धा फायदे कंपनीला काय आहेत ते आपण या पाठामध्ये पाहणारच आहोत. त्यानंतर पुढचा दुसरा मार्ग जो आहे कंपनीकडे उपलब्ध आहे तो म्हणजे कर्जाऊ भांडवल. आता कर्जाऊ भांडवल म्हणजे काय, तर कंपनीने कर्ज घेऊन, बाहेरच्या मार्गाने कर्ज घेऊन उभं केलेलं जे भांडवल असतं त्याला कर्जाऊ भांडवल असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल घ्या, असं समजा की तुम्हाला घरून कॉलेजला जाताना आई वडील तुम्हाला काही पॉकेट मनी देत असतात. ओके, आता याच पॉकेट मनीमधला सगळा तुम्ही पैसा खर्च करत नाही, काही तुम्ही बचत करून ठेवता. दिलेले पैसे सगळेच आपण खर्च करत नाही, काही तुम्ही असं जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे काही पैसे तुम्ही बाजूला बचत म्हणून राखून ठेवता आणि ते असे वाढत आपले ते पैसे कसे वाढतील याकडे तुमचं जास्त लक्ष असतं. ओके, आणि कधीतरी मग अशी तुम्हाला काही गरज निर्माण झाली की एखादी वस्तू घ्यायची आहे मोठी, तर अशा वेळी तुम्ही काय करता की त्यात तुमच्याकडे जे जमा झालेले पैसे आहेत ते तुम्ही वापरता आणि त्यातनं ती वस्तू तुम्ही सहजपणे घेऊ शकता. ओके, म्हणजे इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बर्डन आलेलं नाही. हे ऐनवेळी तुम्हाला एखादी वस्तू आवडली किंवा जी वस्तू गरजेची आहे ती आपण कशी घ्यायची याचं कुठलंही प्रेशर तुमच्यावर नाही, कारण तुमच्याकडे पैशांची तरतुदी झालेली आहे. म्हणजे हे तुमचे मालकीचे पैसे आहेत, हे तुमचेच पैसे आहेत. हे पैसे उभं करत असताना किंवा ते वापरत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च हा आलेला नाही. आता आणखीन एक दुसरं उदाहरण मी देते तुम्हाला, ते म्हणजे समजा तुम्हाला फीस भरायची असेल किंवा कॉलेजला येण्या जाण्यासाठी समजा सायकल घ्यायची असेल किंवा स्कूटर घ्यायची असेल. ओके, आता हा भाग वेगळा आहे की सध्या आपल्याला कॉलेजला येणं जाणं होत नाही आहे, पण एक उदाहरण म्हणून आपण घेऊया की तुम्हाला ते घ्यायचं असेल, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे पाहिजे. तर तुम्हाला काय करावं लागेल की कोणाकडून तरी तुम्ही ते पैसे समजा उधार घेतले. ओके, तर त्यावर अर्थातच तुम्हाला त्या पैशांची परतफेड करेपर्यंत व्याज हे द्यावं लागतं. म्हणजे एक्स्ट्रा पैसे तुमच्याकडून जाणार आहेत, म्हणजे मूळ रक्कम आणि प्लस त्याच्यावरती व्याज हे तुम्हाला त्या व्यक्तीला द्यावं लागणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला ते पैसे उभे करण्यासाठी आणखीन जास्तीचा खर्च तुम्हाला करावा लागला, म्हणजे तुमच्यावर त्याचा जास्तीचे पैसे देण्याचा बोजा आला. ओके, तर अशा प्रकारे यालाच म्हटलेलं आहे की कर्जाऊ भांडवल. ज्यावेळी तुम्ही बँकेतनं कर्ज घेता, फ्लॅट खरेदी असेल, जागेची खरेदी असेल किंवा इतर कोणत्याही कामासाठी बँकेकडनं कर्ज घेता, त्यावेळी बँकसुद्धा तुमच्यावरती व्याज लावते. ओके, कर्ज घेता तेव्हा व्याज लावते, म्हणजे आपल्याला ती मुद्दल, मूळ रक्कम प्लस व्याज हे दोन्ही द्यावं लागतं. म्हणजे इथं तुम्हाला जास्तीचा खर्च झालेला आहे, कारण हा पैसा तुमचा नाही, तुम्ही ते कर्ज घेतलेलं आहे. ओके, तर या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी हे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला की मालकीचे भांडवल म्हणजे काय. तर कंपनीकडे सुद्धा असं स्वतःचंच भांडवल असतं, स्वतःचाच पैसा असतो की जो कंपनीने जमा करून ठेवलेला असेल किंवा तो कंपनी स्वतः उभं करत असते, कोणाकडे ते कर्ज वगैरे म्हणून मागत नाही. आणि दुसरा जो कंपनीकडे मार्ग आहे भांडवल उभं करण्याचा तो म्हणजे कर्जाऊ भांडवल, की जिथं कंपनी कर्जरोख्यांची विक्री करते, त्यानंतर लोकांकडून ठेवी स्वीकारते, त्यांच्या लोकांकडे जे जमा झालेली रक्कम असते ते ठेवी म्हणून स्वीकारते आणि त्याच्यावरती परत लोकांना ते व्याज देते, कंपनी व्याज देते. ओके, त्यानंतर बंधपत्रांची विक्री करते, बँकेचं कर्ज घेऊ शकते किंवा इतर प्रायव्हेट ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, वित्तीय संस्था आहेत, त्यांच्याकडून सुद्धा कंपनी कर्ज घेऊ शकते किंवा व्यापारी कर्जसुद्धा घेऊ शकते आपली भांडवलाची गरज भागवण्यासाठी. परंतु यासाठी कंपनीला आणखीन जास्तीचे पैसे खर्च करावं लागतात, ते व्याजाच्या स्वरूपात असू शकतात, म्हणून याला कर्जाऊ भांडवल असे म्हटलेलं आहे. तर अर्थातच याचं वर्गीकरण परत आपण
बाह्य स्रोत आणि अंतर्गत स्रोत असं केलेलं आहे. आता बाह्य स्रोत म्हणजे काय, तर संस्थेबाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी. संस्थेबाहेरच्या म्हणजे काय, तर कंपनीने स्वतःचा पैसा उभा केलेला नाही आहे, तर कंपनीने तो बाहेरून कर्जाऊ घेतलेला पैसा आहे, म्हणून त्याला बाह्य स्रोत असं म्हटलेलं आहे. जसं मी आता उदाहरण दिलं की गाडी खरेदी करत असताना तुम्ही कोणाकडून तरी पैसे उधार घेता, मग ते नातेवाईक असेल किंवा बँक असेल किंवा इतर कोणी वित्तीय संस्था असेल, त्यांच्याकडून तुम्ही जेव्हा कर्जाऊ रक्कम घेता तेव्हा तो बाहेरचा मार्ग झाला, बाहेरचा स्रोत झाला, म्हणजे ती रक्कम, त्या रकमेची अरेंजमेंट तुम्ही केलेली नाही. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अंतर्गत स्रोत. आता अंतर्गत स्रोत म्हणजे काय, तर संस्थांतर्गत मार्गाने जमा केलेला निधी, म्हणजे संस्थेने स्वतःच त्या पैशांची अरेंजमेंट केलेली असते, कोणाकडूनही कर्ज वगैरे घेतलेलं नसतं. जो काही नफा झालेला असतो कंपनीला त्यातील काही रक्कम ही बचत करून ठेवलेली असते आणि त्यातून मग असे पुढील खर्च कंपनी करू शकते. जसं की आपल्या उदाहरणामध्ये आपण पाहिलेलं की तुम्हाला जो पॉकेट मनी दिलेला असतो त्यातील काही रक्कम तुम्ही बचत करून ठेवता आणि मग ज्यावेळी तुम्हाला अशी एखादी काही वस्तू घ्यायची असेल किंवा एखादं काही दुसरं मोठं काम असेल तर त्यावेळी तुम्ही त्या पैशांचा वापर हा करू शकता. ठीक आहे. तर संस्थेकडे दोन स्रोत असतात, एक म्हणजे बाह्य स्रोत, बाह्य स्रोत म्हणजेच कर्जाऊ भांडवल, आणि दुसरा म्हणजे अंतर्गत स्रोत, अंतर्गत स्रोत म्हणजेच कंपनीचे मालकीचे भांडवल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा की कंपनीकडे वित्त पुरवठ्याचे दोन स्रोत आहेत, एक म्हणजे मालकीचे भांडवल आणि दुसरे म्हणजे कर्जाऊ भांडवल. मालकीचे भांडवल याचा अर्थ असा आहे की भागधारकांच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजेच मालकीचे भांडवल होय, कारण भागधारक हेच कंपनीचे खरे मालक असतात. भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल पुरवतात. मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार आहे. ठीक आहे. आता मालकीच्या भांडवलाचा आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे प्रतिधारण नफा. यालाच संचित नफा असे म्हणतात. संचित नफा म्हणजे काय, साठवलेले पैसे, सोपा अर्थ. आपण जसं म्हटलं उदाहरणामध्ये की बचत केलेली जी रक्कम असते ती, यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक असेही म्हणतात. कंपनीच्या नफ्याची कंपनीच्याच व्यवसायात पुनर्गुंतवणूक करणे असा याचा अर्थ होतो. आता निधी उभारणीचा हा एक अंतर्गत स्रोत आहे, म्हणजे कंपनीच्याच नफ्यातील काही रक्कम ही बचत म्हणून ठेवली जाते आणि त्यातूनच मग कंपनीचे असे काही खर्च हे भागवले जातात. यालाच अंतर्गत स्रोत असंही म्हणलं जातं. ठीक आहे. मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी व्यवसायात राहणारे भांडवल मानले जाते. हे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळीच परत केले जाते. भाग भांडवलाच्या रूपातील मालकी भांडवल हे एक नवीन कंपनीसाठी प्रारंभिक स्रोत असतो, म्हणजे ज्यावेळी कंपनी नवीन असते त्यावेळी भागांची विक्री करण्यासाठी काढते आणि मग हे जे भागांची विक्री करून उभं केलेलं भांडवल असतं ते सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीला ते उभं करता येतं. आणि जो प्रतिधारण नफा आहे, प्रतिधारण नफा म्हणजे काय, संचित नफा. आता संचित नफा कधी शक्य होईल कंपनीला, ज्यावेळी कंपनीची स्थापना होऊन बरेच वर्ष कंपनी काम करेल आणि कंपनीला नफा मिळेल, तर त्या नफ्यातील काही हिस्सा बाजूला ठेवून, बचत म्हणून बाजूला ठेवून कंपनी तो संचित नफा म्हणून वापरू शकते. ओके. म्हणजे जी कंपनी एकदम नवीन आहे तिच्याकडे हा प्रतिधारण नफा हा नसतो, पण जी कंपनी स्थापन होऊन बरेच वर्ष कार्य करत असेल तर त्या कंपनीकडे नक्कीच हा प्रतिधारण नफा हा स्रोत कंपनीचे भांडवल म्हणून उपलब्ध असू शकतो. ठीक आहे. आता भाग भांडवल हा कंपनीचा सार्वत्रिक आढळणारा असा प्रकार आहे, कारण ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या भागांची विक्री करून
आपला पैसा हा उभं करत असतात, म्हणून याला सार्वत्रिक आढळणारा प्रकार असे म्हणले आहे. कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक ठरवतात. म्हणजे प्रवर्तक म्हणजे आता तुम्हाला अर्थ माहीत आहे की जी व्यक्ती व्यवसाय किंवा कंपनी स्थापन करण्याच्या कार्यात पुढाकार घेते त्या व्यक्तीला प्रवर्तक असे म्हणतात. तर प्रवर्तकाला एक अंदाज असतो की आपल्या कंपनीला साधारणपणे किती पैसा लागेल किंवा किती भांडवलाची आवश्यकता पडेल हे कंपनीचे जे प्रवर्तक असतात ते ठरवतात. ही भागभांडवलाची रक्कम अधिकृत रक्कम किंवा अथोराइज कॅपिटल म्हणून ओळखली जाते, कारण ही रक्कम किती लागेल याचा अंदाजा प्रवर्तकांनी काढलेला असतो, म्हणून याला अधिकृत भांडवल असे म्हणले जाते. तर ही रक्कम कंपनीच्या घटनापत्रकात नमूद केली जाते. गेल्या वर्षी तुम्ही अभ्यासले असेल की कंपनीचे जे घटनापत्रक असते त्यामध्ये कंपनीचे अधिकृत भांडवल किती आहे याची नोंद ही करावी लागते. ठीक आहे. तर अशा प्रकारे कंपनीकडे भांडवलाचे हे स्रोत उपलब्ध आहेत. एक म्हणजे मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. मालकीच्या भांडवलामध्ये भाग हा एक प्रकार आहे आणि दुसरा म्हणजे प्रतिधारण नफा. आता भागांची विक्री करून भांडवल उभं करणे हा एक सार्वत्रिक आढळणारा प्रकार आहे. म्हणजे सगळ्याच ज्या कंपन्या आहेत त्या काय करतात, ज्या वेळी त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी भांडवलाची आवश्यकता भासते त्यावेळी भागांची विक्री ते करतात. ओके. आणि मग जी व्यक्ती कंपनीचे असे भाग खरेदी करते त्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. ठीक आहे. आणि या भागांच्या साहाय्यानेच कंपनी स्वतःला लागणारे जो निधी आहे, जो पैसा आहे त्याची निर्मितीही करत असते. आणि दुसरा मालकीच्या भांडवलातील दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रतिधारण नफा. यालाच आपण संचित नफा असे म्हटलेलं आहे, कारण कंपनीला दरवर्षी जो नफा होतो त्यातूनच काही हिस्सा बाजूला ठेवून ती रक्कम जमा केली जाते, म्हणून याला संचित नफा असे म्हणतात. कंपनीकडे असणारा हा अंतर्गत स्रोत आहे. म्हणजे कंपनी स्वतःचं भांडवल स्वतः उभं करते, कुठूनही कर्ज वगैरे घेत नाही, म्हणून याला संचित नफा किंवा प्रतिधारण नफा किंवा नफ्याची पुनर्गुंतवणूक असे म्हणलेले आहे. जेणेकरून जो काही नफा कंपनीला होतो तोच पुढे वेगवेगळ्या कारणासाठी कंपनीच्या अनेक गरजा भागवण्यासाठी तोच पैसा वापरला जातो. इथे कुठेही कंपनीला बाहेरील स्रोताकडून पैशांची निर्मिती किंवा पैशांची उभारणी करावी लागत नाही. जे काही निधी कंपनी उभं करते तो अंतर्गत स्रोतांमार्फतच तो निधी उभा केला जातो. ठीक आहे. तर थोडक्यात इथे लक्षात ठेवायचा मुद्दा हाच आहे की मालकीचे भांडवल हा अंतर्गत स्रोत आहे. कंपनी स्वतः संस्थांतर्गत मार्गाने निधी उभं करत असते. त्यानंतर पुढे तुम्हाला तक्त्यामध्ये दिसत असेल की भागांचे पण पुढे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. तर इथे तुम्हाला समहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भाग म्हणजे काय त्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये ही या पाठामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्याची तयारी करायची आहे, कारण तो अतिशय महत्त्वाचा भाग आहे. समहक्क भाग म्हणजे काय त्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्य, त्याचप्रमाणे अग्रहक्क भाग म्हणजे काय त्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्य आणि त्याचे प्रकार. हा भाग इथे अतिशय महत्त्वाचा आहे की जो परीक्षेला वारंवार विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत म्हणजे कंपनीला भांडवल उभं करण्यासाठी वेगवेगळे कोणते मार्ग उपलब्ध आहेत त्याची आपण ओळख करून घेतलेली आहे. जसे की तुम्हाला चार्टमध्ये दिसत आहे की दोन प्रकार आहेत कंपनीला आपले भांडवल उभं करण्यासाठी, मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. मालकीचे भांडवल म्हणजे कंपनी स्वतःच अंतर्गत मार्गाने स्वतःचा लागणारा जो व्यवसायासाठी लागणारा जो निधी आहे, पैसा आहे तो उभं करते. आणि कर्जाऊ भांडवल म्हणजे काय तर कंपनी बाहेरून पैसा उभा करते
वेगवेगळ्या वित्तसंस्था, बँका आहेत त्यांच्याकडनं कर्ज घेते आणि मग आपल्या त्या आर्थिक गरजा भागवत असते. तर असे 2 मुख्य स्रोत आहेत कंपनीकडे. एक म्हणजे मालकीचे भांडवल आणि दुसरा आहे तो म्हणजे कर्ज भांडवल. आणि याचाच आपण पुढचा भाग, जसे की भाग म्हणजे काय आणि भागांची वैशिष्ट्ये काय काय आहेत, त्याचप्रमाणे भागांचे प्रकार की ज्यामध्ये समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग, अतिशय महत्त्वाचा भाग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण करूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. गुड बाय स्टुडंट.